दादाला माहिती असेल या आमच्यासारखे काही आतंकवादी गुमन म्हणतात, पानापटी म्हणतात, त्यांना काय आहे तसाला असता. मग तुला काय सांग ना, मग मी तुझी माळ घालतो, श्रीपाद महाराजांची काढून टाकतो, कोण नरकाला जाईल? शहाण्या माणसांना असं बोलायचं असं काय? डोकं नाही चालत का? दररोज म्हणतात सर्वांगती राम गचांडा धरणारा कोणी नाही बनून का? म्हणून शब्द करू नये काय? तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, तुमच्यामध्ये कोणी आलेला असेल नवीन, जरा डोक्यातनं काढून टाका. अरे हा तर ओरिजिनल वारकरी संप्रदाय. जे माणसं नाव ठेवतात त्यांना संप्रदाय नाही. काय तुम्हाला कुठं जायचं असं तिथं जा. एक माझ्यासारखा होता उलगेल. उलगेल तुम्हाला माहित आहे ना? उलगेल वार मा डोरे घालतात लोक, त्याला उलगेल म्हणतात. असं माझ्यासारखं एक उलगेल होत. दररोज गावाच्या चौकामध्ये जाऊन उभा राहायचा. आणि काही रिकामे लोक राहतात त्या ठिकाणी, घरी बायको विचारित नाही, सुना विचारित नाही. गावाच्या चौकात जायचं आणि येणाऱ्या जाणाऱ्यांचा सर्वे काढायचा. अशी काही मंडळी असते. तुम्हाला गावने गोट नाही सांगत, मला रातभर राहणे या गावात. मग चौकामध्ये यानं सकाळी सकाळी जायचं. मग यानं त्या लोकांमध्ये चर्चा करायची. मनाकडे का नाही 10 एकर वावरशे, मनाकडे का नाही 10 एकर वावरशे. आमना डरलानी असं वावर जतन करी ठेव की माणूस उगी जाईल. मनाकडे का नाही 10 एकर वावरशे. तू कवा आपटशील रे आपा. येस पिकली गौऱ्या मसाण्यामध्ये गेल्या सर्वांगती राम एक हरी आत्मा ज्ञानदेवा प्रमाण आत्मा जबर. तू कवा आपटशील रे भाऊ. माझ्याकडे 10 एकर वावर, माझ्याकडे का नाही 10 एकर वावर. बोलू का आता? ती काय तुला नाना पहिली घाल. उंडा निघा पावसाळा लागा, युवा पुढे युगा, उंडा लागा पावसाळा युगा. मनाकडे का नाही 10 एकर वावर तू घबरे. ती कवा पैर शिल्पी अनंत वाचाड परणी चांगलं की ज्ञानोबा ढकल्यानंतर आपला जन्म झाला. नवीन पिढी जरा डोळे उघडा आणि जरा व्यवस्थित ऐका. हे प्रमाण ज्ञानदेवांचेच आहेत. सर्वांगती राम एक हरी आत्मा ज्ञानदेवाप्रमाणे ज्ञानदेवांचेच अभंग आहेत. अनंत वाचाड बीपर रे तू बीपेर रे. ओ अण्णा अरे बीपेर रे. लोक तुला महाराज म्हणत असणार रे भो. एखाद्या दारुड्याला नाही कळणं तरी चालिणारे अण्णा. ओ चिकना अण्णा दारुड्याला नाही कळणं चालीन रे, पण तू समजी घेणारे भाऊ रे. अरे वार मग कुंदा माती घ्या मायच्या रोकडी एवढ्या रुसकीना उजाडणार आहे तरी तू चौक मा सांगेला नका. मनाकडे 10 एकर वावर शेतात नाही शेतात गेलं रे. वाया व्यर्थ तू शांत राह जरा. लोक तुला महाराज म्हणत जरा शांत राह.
वाया व्यर्थ कथा सांडी माल. एक गोष्ट मजार गोष्ट आठवणी माले. तुम्ही माझ्यासमोर आज सगळे शहाणी माणसं बसले. गधड माणसांना हे माझं कीर्तन समजत नाही. कीर्तन समजायला शहाणी माणसं लागतात. बघा बायकोनं ताडभर जेवण आणा, माग पाड पुढं पाठ पाठावर ताट, बसा जेवायले, बसला जेवायला, जेवा. वरण भात शिरापुरी, 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 वरण भात शिरा. मरण शेका तुला राहते. डोकं नाही चालस का? डोकं चालच नाही. तुला जेवण सांग म्हणजे असं जेवणारच का? वरण भात शिरापुरी, वरण भात शिरापुरी, वरण भात शिरापुरी, वरण भात शिरापुरी. क्या पढ़ते हो खिन गीता, क्या पढ़ते हो खिन गीता, ये घरी नाम लिया तो सब कुछ होता. या इंगोण्याचं मत भाग्य चांगलं. गुजरात राज्याला माझा हा दादा पोटा पाण्याच्या निमित्ताने गेला. मी समाचार घेतला सायंकाळी की हे रोप इकडे ही गंगा कशी ओढली. माझा नाना म्हणे मी सुरतला होतो बाबा. श्रीपाद बाबा रामदास बाबांचा माझा काहीतरी कुठल्या जन्मामध्ये संबंध असेल कोण जाणे. तू तिथं सुरतला आलथा आणि तू असंच त्या ठिकाणी सांगत होता ट्यूब पेटली. मी ऐकलं. कानी जे पेरिले डोळा ते मला जे कळलं ते माझ्या गावकऱ्यांना कळावं का दुसरा काही येतोय याच्या पाठीमाग. दुसरा येतोय का याच्या पाठीमाग. मला जे कळलं गावी गेल्यानंतर माझ्या आईला कळावं, माझ्या बापाला कळावं, माझ्या भावाला कळावं, माझ्या भावजायांना कळावं, माझ्या पुतण्यांना कळावं, माझ्या लेकरा बाळांना कळावं, माझ्या लेकींना कळावं, माझ्या नातेवाईकांना कळावं, माझ्या भावकीतल्या लोकांना कळावं, माझ्या गावाला कळावं, दुनियादारीला कळावं. माझ्या गावाला ही गोष्ट कळावी. ज्योत से ज्योत लगाते चलो, ज्योत से ज्योत लगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. ज्योत से ज्योत लगाते चलो, ज्योत से ज्योत लगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. आणि माझ्या त्या दादाला या इंगोणे गावकऱ्यांना सहकार्य केलं, मदत केली, त्याच्या शब्दाला अनुमोदन दिलं. आणि बघा आज हा सोन्याचा दिवस. बोलता 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 13 वर्ष निघून गेले. 14 वर्षामध्ये आपण आलो. इवले ते रोप पोटावर मोजण्या एवढे माझे काका राहिले असतील, दादा राहिले असतील, अण्णा राहिले असतील, आई राहिली असेल, माई राहिली असेल. जरा ऐका, आपलं नशीब चांगलंय.
आपल्या जवळून ही गंगा वाहत चालली. विसरू नको रे साधका माझ्या श्रीपाद बाबा. भरीला उदक म्हणजे पाणी. आत बाहेर उदके भरीला दैव गद्या जरी फुटला परी उदकाय फुटे. ज्ञानेश्वर महाराज. एखाद्या ओढ्यामध्ये एखाद्या नदीमध्ये वाहणार तुडुंब पाणी हा घट घ्यायचा, ही घागर घ्यायची आणि बुडवायची. आताही पाणी, आताही प्रमाण झालं आता आपलं मगाशी. आता हरी आताही पाणी आणि बाहेर देखील कालांतरानं घटाले गेला तडा. घटाले गेला देह जाणार जाणार झाल्या खापऱ्या. घट संपला, पाणी कुठे गेलं? पाण्यात पाणी. बस एवढं बोलायचं, पुढं पाऊल टाकायचं नाही. पाणी कुठे गेलं? कुठे गेलं पाणी? गेलं का पाण्यात पाणी? आतली हवा बाहेरच्या हवे का कुठे गेली? कुठंच गेली नाही. पंचतत्वाची बॉडी पंचतत्वामध्ये लीन झाली. आतली हवा बाहेरच्या हवामध्ये लीन झाली. कुठं गेली नाही, कुठं आली नाही. पाणी जात नाही, पाणी येत नाही. कालांतरानं घट येतो, कालांतरानं घट जातो. घट अण्णा कालांतरानं घट येतो, कालांतरानं घट येतो. ना तरी स्वयं तरी भूमी आतून स्वयं याद पड गया का मग विठ्ठल विठ्ठल म्हणणं पडा. ना तरी भूमी एवढ्यांची मनमानी. ना तरी भूमी आतून स्वयंभ काय घडे गाडगियाची निगती कोंब. कुलालमतीच्या गर्भ उमटले की ज्ञानेश्वर महाराज की जय. आता मराठीमध्ये ऐका. असं जमीन वर राखल्यानंतर गाडग मडक लोटी खापर निघतंय का? नाही. त्याला कोण माध्यम आहे? कुंभार. ना तरी भूमी आतून स्वयंभ. भूमी उकरल्यानंतर गाडग मडक निघत नाही का? कुणाकडे निघत का उकरावं? नाही. मग कोण माध्यम आहे? कुंभार. तसं तुम्हा आपणाला जन्म यायला कोण माध्यम? जन्म घेणे लागे बदल होत नाही, होणार देखील नाही. कालांतरानं बॉडी येणार आहे, कालांतरानं बॉडी जाणार आहे.
फक्त विनयोगानं चालावं, फक्त विवेकानं चालावं. मी तू हा विचार शोधावा, मी तू हा विचार विवेक शोधावा, मी तू हा विचार विवेक शोधावा, मी तू हा विचार विवेक शोधावा. गोविंद माधवा याच देही, गोविंद माधवा याच देही, गोविंद माधवा याच गोविंदा माधवा याच देही. देही. आमचा हरिपाठ पाठ आहे. हा जो अभंग आहे ना, हा अभंग शेवटचा अभंग आहे हरिपाठातला. कोणाचे घर हा देह कोणाचा, अशी सुरुवात आहे. आणि त्या अभंगामध्ये मी तू हा विचार विवेकी शोधावा, गोविंद माधवा याच देहामध्ये ही गोष्ट उमजण्यासारखी आहे. याच देहाच्या माध्यमातून ती गोष्ट आपणाला समजण्यासारखी आहे. मी तू हा विचार विवेकी शोधावा. विवेक म्हणजे काय, पोऱ्यानं नाव आहे काय विवेक? विवेक म्हणजे चांगल्या विचारानं चाल, असा त्याचा अर्थ आहे. विवेक म्हणजे काय? चांगला विचार. मानवी जीवन जगत असताना चांगल्या विचारानं चाल. या देहाच्या माध्यमातूनच ती गोष्ट साध्य होण्यासारखी आहे. मी तू हा विचार विवेकी शोधावा. आणि गोविंद माधवा आमचा हरिपाठ पाठ आहे. आमचा हरिपाठ का नको? आमचा हरिपाठ वाट माहितीये का? वाट माहितीये? गणगोड्या उघडणे आणि आरडत राहणे. वाट सांगावी या बहादरानं आणि वाट ऐकावी आमच्या सारख्यानं. या गावाचं काय नाव आहे भाऊ? हिंगोणे. या हिंगोण्याला ही दक्षिण दिशा आहे ना. या हिंगोणे गावाला दक्षिणच्या दिशेनं सुद्धा काही वाटा आहेत, काही आड वाटा आहेत या गावामध्ये यायला. का नाहीये? आहेत ना. काही वाकड्या तिकड्या आड वाटा आहेत ना इकडे यायला. पूर्वेकडनं देखील या गावामध्ये यायला काही आड वाटा आहेत, नाकारता येत नाही. मी आतंकवादी आहे काय भाऊ? मी बॉम्ब टाकायला म्हणू का या गावामध्ये? मग समजून जर घेतलं तर काय बिघडण का रे भाऊ? उलट चांगलंच आहे का नाही? ही उत्तर दिशा आहे. या दिशेनं सुद्धा या गावामध्ये यायला काही आडवाटा आहेत ना. आहेत. नदीच्या तिकडच्या बाजूने देखील या गावामध्ये येता येतं. काही येता येत नाही. पाणी नसलं तर येता आहेत ना, वाटा आहेत ना तिकडनं पण इकडे यायला आहेत. पण आमच्या मारुती बाप्पांना तुकोबारा वाट विचारतात. काय वाटी त्याचा वाटा, काय वाटी त्याचा वाटा, काय वाटी त्याचा वाटा, काय वाटी त्याचा वाटा. पसायदान व्हायच्या अगोदर एक अभंग म्हटला जातो. त्या अभंगामध्ये कितीतरी वाटा सांगितलेल्या आहेत. बघा, व्यवस्थित ऐका जरा. आज माझ्या कीर्तनाला सगळे शहाणी माणसं बसलेली आहेत. सुरुवात अशी आहे. पहिली वाट श्री अनंता, दुसरी वाट मधुसूदना, तिसरी वाट पद्मनाभा, चौथी वाट आहेत ना वाटा. सुरुवात पासून तर शेवटपर्यंत किती वाटात या अभंगामध्ये? लगीन व्हायच्या अगोदर कुमारिका अवस्था असते. जर त्या पोरीचा पायाचं नख बाजूला गेलं किंवा त्या पोरीचा पाय वाकडा पडला तर माय बाप पहिला पोटात घेतात. पोटाला किडे पडलेत म्हणून काही चौकाला सांगत नाही माझ्या पोटाला किडे पडले, नाही ना. माय बाप काकी चुलते पोटामध्ये घेतात. जाऊ दे बेटा, झालं असं, चुकत असतंय का नको, पोटात घेत असतात. मग तिचं लग्न करून देतात. काही दिवसांनी लग्न झाल्यानंतर
मायबापानं ज्याच्याशी वरलेलं आहे त्याच्याशी रत राहते का नाही? का लग्न व्हायच्या अगोदर जो धंदा चालू होता तो धंदा चालू ठेवते. शुद्धीवर येत जातो. ओय, बिना डोक्याची बाई, ओय, बिना डोक्याची बाई, तू शुद्धीवर आहेस का? पाय जर घेऊन मर ना तू. जोपर्यंत कुमारिका असताना अज्ञान अवस्थेमध्ये काही वाकडं तिकडं झालं असेल, काके चुलते पोटात घेतात, जाऊ दे झालं असेल का नको. पण आता लगीन करून दिल्यानंतर मायबापाला ज्याच्याशी वरलेला आहे तिथं रथ राहतो. भिकारीचा असेल तरी चालेल, पोत्यावर झोपवणारा असेल तरी चालेल, काटपट रंगाचा असेल तरी चालेल. कोणाचा अमिताभ बच्चन काय मला पेटवायचं काय? मी ठाण्या घराण्यातली मुलगी आहे. या अभंगामध्ये अनंत वाटा आहे. जोपर्यंत अज्ञान अवस्था आहे तोपर्यंत कुठल्याही वाटेनं तुम्ही जाऊ शकता, कारण तुम्हाला त्याच्यातलं काही माहितच नाही. त्याच्यातलं काही माहितच नाही अज्ञान अवस्थेमध्ये. पण आता केस पिकलीत ना रे अण्णा. एक वाट धर रे, एक वाट धर ना. अय भाऊ, अय अरे ऐक रे, एक वाट धर ना. ती एक वाट आमचे शांतीप्रम एकनाथ महाराज अभंगाचे पहिलं. सकाळ झाल्याबरोबर तुम्ही पुन्हा वार खोटात बसतोस का कोणाची वार खोडतस? येणं ना देणं कंदील लावून येणं. एक परवा भेटला होता माले भुसावळ मध्ये महाराज. महाराज महाराज येणं काय वाकडं आहे, मलाच कळत नाही. परवा दिवशी भुसावळ मध्ये मध्ये एक भेटला होता महाराज. माले म्हणे बरं आमना आमना गोळे बाय काय म्हणत कोण म्हणाय ना असं. महाराज कीर्तन सुटल्यावर म्हणते बरं म्हणे आमना आमना गोळे बाय. नदीनं पाणी, माडरांना पाणी, नालानं पाणी, सगळं समुद्राले जाल. म्हटलं असं कुठे येत कुठे येत त्याला वाटतं हारच घाली का काय आपला गळा वाटत. मी तुमले एक गोष्ट सांगत भाऊ ऐका.
तुम्ही आंबण्याला बाजार करायला जातस, आंबण्यात जवळ आहे तुमले सोमवार राहतील. तुम्ही भाजीपालानं मार्केटमध्ये जातस, ती माईन बाईले सांगतस तुम्ही या वांगा काय पावशेर आहे, ती म्हणत 10 रुपयाले. मी म्हणत मी गरीब माणूस आहे, मायकरी शे मी 1 रुपया कमी ते लय जाय बाबा 9 रुपयाले. मग ती वांग टाकला मा टाकत हाऊ म्हणत दे काढेल देस का तो ना बाबा कधी गेला होता फिगर आपरून शब्द कळत नाही का रे. बरं म्हणे आमना बोय बाय तू बायकोला पहिली म्हणस का रे मुलगे म्हणे बरं होईल बायकोला बायकोच म्हणस. हा भाजीपालाना बाजार माझा ती बाईले सांगत आहे येड म्हणजे ते काळे देश का तुला बापनी कधी लिहितात का रे जाणारे फाशी केस मरच नाही म्हणजे मी मार करीश महाराजे काही चेटा नाही करत त्याने तुला धोरणच कळत नाही का. अरे वा करा त्याचे काढे बांधलाय तिने वावन खास का तू. ज्यानं तुला पैदा के तेडमुळे वांग लागत वांगामुळे पेट लागत. बेईमान ज्यानं तुला पैदा केले ज्यानं तुला पैदा माझ्या हातामध्ये माचीस पेटी आहे. कीर्तन समजाले डोकं लागत आहे बघा. माझ्या हातामध्ये माचीस पेटी 50 काड्या येतील रुपया 2 रुपयाला भेटून एक पेटी 49 काड्या राहू द्या आणि एकच काडी बाहेर काढा आणि कोळपिंपरीतून एक बाणट वन फक्त 15 मिनिट भिजवायला येऊ नका. कुंडली पंढरीनाथ भगवान 34 किलो वजनाचा बुवा आहे हा. किती किलो वजन आहे मात्र 34 किलो. फक्त 15 मिनिट भिजवायला येऊ नका. खरं सांगच बरं मी मला तडतड करायला का फक्त 15 मिनिट भिजवायला येऊ नका. नाही राग केली मग बोला. विनोदाचा भाग सोडून द्या. तुम्हाला हा शेजारचा तालुका आहे. वाऱ्याच्या दिशेनं वरच्या बाजूला एकच काडी लावून द्या. दुसऱ्या काडीची गरज नाही. हिंदुस्थानाची सुद्धा राग करायला ऐक करणार नाही. एकच काडी ऐक रे. एक काडी मध्ये एवढी पावर आहे बघा. एवढी पावर आहे एक काडी मध्ये एवढी पावर आहे. एवढी पावर आहे. बावलटपणा करायचा नाही. संतांनी ज्या मार्गाने जायला सांगितलं ते मार्गाने जा. नक्कीच सोनं होईल. एक काडी हिंदुस्थानाची राग करू शकते. तृणाग्नी मेळे एक गोष्ट सांगतो आणि अभंगाच्या 2 नंबरच्या बोर्डकडे येतो बघा. महादेव बाबांना पार्वती माई विचारत होत्या. म्हणला कसं काय. म्हणलं असं नसतं हे असं असतंय. तुमच्या गावामध्ये काही गवंडी लोक असतील. गवंडी लोक गुन्ह्यामध्ये बिताळ बांधतस का थनमन म्हणतात. त्याला गवंडी म्हणतस का. गले गले बांधले. अरे काय चावडी राहतात तुम्ही. जो खरा गवंडी असतो तो पुण्यामध्ये बिटाळ बांधस का खरी बांधस. पुण्यामध्ये फूट 2 फूट बांधल्या गेल्यानंतर भवरा उतरवतो खाली परत पुण्याला होतो. वायरी निष्ठिगात करतो. फूट 2 फूट बांधल्यानंतर परत वळंबा लावतो का नाही. रेंज मध्ये आहे का. परत कोपऱ्याला पुण्याला होतो. अरे गवंडी बिटाळ बांधतो तो गुन्ह्यामध्ये बांधतो. आमच्या वाडवडिलांचा संप्रदाय कसा असेल. गुन्ह्यामध्ये असेल का गुन्ह्याच्या बाहेर असेल. विचार करायलाच माणसं तयार नाही.
पार्वती माईने विचारलं देवाला, म्हणलं असं कसं? म्हणलं असं नाहीये, असं आहे. ज्ञानोश्री वाचताय ना, क्षीर सिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्णकुवरी निनो काही त्रिपुरारी सांगितले. आता तूर मक्का गहू विकायला तुम्ही मार्केटला जाताय. सकाळी ट्रॅक्टर विकताना असं निघालं, कोणीतरी विचारलंय ट्रॅक्टर कोणाचा? माझा. गहू कोणाचा? माझा. बर, गेलेत मार्केटला, गहू विकलाय तुम्ही. गहू विकल्यानंतर शेवटची गाडी असेल बाबा, इकडं कुठलं तरी खेड असेल, त्या खेड्याला मुक्कामाला ती गाडी येते. तुम्ही त्या खेड्यावर उतरला, रात्रीचे 8 वाजले आणि पायी हिंगोण्याला यायचा प्रसंग आला. 20,000 या हातामध्ये, 20,000 या हातामध्ये आणि निघालेत रात्री 8 वाजता या गावाला यायला. 40,000 रुपया, 40,000 रुपया, 40,000 रुपया, 40,000 रुपया, 40,000 रुपया, 40,000 रुपया. मुस्कटीत येणार नाही का? रक्त बंबाड करून टाकीन तो. तुम्ही जर नाही म्हणशांना भाऊ, मर्डर सुद्धा करून टाकीन तो. 40,000 रुपये, 40,000 रुपये असं त्या काळात येतच का तुम्ही? नाही ना? नाही, कुठं येतच का? 40,000, 40,000. क्षीर सिंधूच्या परिसरी, क्षीर म्हणजे पाणी, सिंधू म्हणजे नदी. ज्ञानेश्वरी वाचा म्हणजे कळेल. क्षीर सिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्णकुवरी, कर्ण म्हणजे कान, शक्ती म्हणजे पार्वती. नदीच्या तीरावर, समुद्राच्या तीरावर एकांत वासामध्ये. तुम्ही नवनाथ वाचता का नाही? नवनाथ वाचणारी मंडळी जरा ऐका. वायू देवतेनं सुद्धा ऐकायचं नाही. वाऱ्यानं ऐकायचं नाही. पाखरांना ऐकायचं नाही. अशा निवांत स्थळी पार्वतीला नेलं आणि पार्वतीला नेल्यानंतर महादेव बाबांनी कानात फेर करायला सुरुवात केली. 6व्या अध्यायामध्ये उदाहरण आहे. काना वचनाची या भेटी सरिसाची पैकिरटी वस्तू होऊनी उठी कवणू एक जो गुरुचं वचन